चला ओके. येऊ का प्रश्न? साहेब, सकाळपासून तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. काय आहे तुमची आता अमोल कोल्हेंची देखील भेट झालेली आहे काही वेळा. त्या बातमीशी काही कुठला तसा सत्यता नाही. कारण मलासुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी झोपेतून उठल्यानंतर मला कळालं. मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा. मीच म्हणलं त्यांना व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे. कारण मी जरा आजारी असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितलं. गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे. मग इकडं तिकडं हॉटेलवर बसणं गेस्ट हाऊसला वळालो आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले. आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली. 2 दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं होतं. त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली. म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय अजून अधिकृत काही कुठली चर्चा नाही. आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, हे करणार ते करणार, पण मलाच माहीत नाही ना. प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे, पण मला तर माहीत पाहिजे ना. आता मग नंतर मला कुणीतरी पवारसाहेबांची हे पण दाखवली काहीतरी. त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं. नाही, परंतु असं बोललं जातं की मोदी बागमध्ये पवारसाहेबांची तुम्ही चर्चा झाली, आज मिटिंग झाली, त्यानंतर तुम्ही यांना भेटलं कोल्हेंना, असं काही नाही. मोदी बागेचा माझा काही संबंधच नाही. कोल्हेंची पण भेट झाली नव्हती काय चर्चा? कोल्हेंचे आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने ते तिथे मुक्कामी होते वाटतं. तिथं भेट झाली आमची गेस्ट हाऊसला. नाही, पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं, तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल. प्रत्येकाला कसं असतं, संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो. त्यांनीसुद्धा महानाट्य ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन, लोकांचा सहभाग, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घडलं तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं. परंतु भविष्यामध्ये काय निलेश लंके हे राष्ट्रवादी सुधारणार असतात पवार असं काय ठरलं का तुमचं? नाही, अजून काही ठरलेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं, राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं. काय राजकारणाचं लय पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्यात तथ्य नसतं, अर्थ नसतो. घडामोडी कशा बदलतात माहीत नाही का. आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे. राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे, तर थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर. लोकसभा निवडणूक लढवणार असते वर्षीची? नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे. म्हणजे माझ्या सहकारी मित्रांचं सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला. पण तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय. त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण हे केलं. आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे. तुम्ही काल अजितदादांच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित नव्हतात. या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे? नाही, मी एक असा कार्यकर्ता आहे की मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे. आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यायला त्याला भेट होत असते. याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची. मी आता काही जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा काही कार्यक्रमाला जात असतो. याचा अर्थ मला काय तिकडे निवडणूक लढवायची का. तो एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा. मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विराम देत आहे का? काय असतं, तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं, आत्ता पण सांगतो, राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईन सांगता येत नसतं. राजकारण कधी कुठलं टर्न करीन सांगता येत नसतं. त्यामुळं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला. अजून लय पुला खालून पाणी जायचं. महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी. तुम्ही मागणी करताय का दादाकडं की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे? महायुती जागा वाटप हा
वरिष्ठ स्तरावरला विषय आहे. मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो. त्यामुळे शेवटच्या घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी. कारण ही नगर दक्षिणची जागा जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे. अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही, म्हणून जास्त या चर्चांना हे मिळतं की तुम्ही देखील लोकसभा निवडणूक लढवणार. ते प्रत्येकाला अंदाज वर्तवला जातो. आपण नेहमी म्हणता वरिष्ठ निर्णय घेतील, तुम्ही मान्य करेल, एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला का आतापर्यंत? शरद पवार असेल किंवा अजितदादा असतील, आतापर्यंत कोणी संपर्क केला काय? प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपापल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहत असतो. त्याच्या व्यक्तिगत कामाच्या निमित्ताने म्हणा, काही व्यक्तिगत, आता माझा काल वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला ना. वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असतोच ना. राजकारणात कधीही काही होऊ शकतं आणि इथले भाजपांचे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्वश्रुत आहेत मैत्रीचे, असं काही होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा ऐन वेळी तुम्हाला मिळू शकते किंवा असे काही संपर्कात आहेत का? नाही, आता काय असतं, पक्षीय नेते मंडळी हे आपलं जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यामुळं त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो. वरिष्ठांची इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. ते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असं एखादा ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात, त्याला वाटतं माझा नेता हा सरपंच झाला पाहिजे. सरपंचाचा कार्यकर्ता एखादा असतात, त्याला वाटतं माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.